मित्रांनो नमस्कार. आज आपण जरा मध्यम स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी कव्हर करतो आहे. पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षा सरळ सेवेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळेत असतात. हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल राहील. तर प्रश्न आहे, ए आणि बी एखादं काम मिळून 12 दिवस मध्ये करू शकतात. तेच काम बी आणि सी 15 दिवसांमध्ये करतात. ए आणि सी तेच काम 20 दिवसांमध्ये करतात. तर एकट्या एला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? थोडासा प्रश्न कन्फ्युजिंग आहे. ए आणि बी एखादं काम 12 दिवसात करतात, बी आणि सी 15 दिवसात करतात आणि ए आणि सी तेच काम 20 दिवसात करतात. तर एकट्या एला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? ऑप्शन्स आहेत 30 दिवस, 40 दिवस, 60 दिवस आणि 20 दिवस. तर आपण दिलेल्या गोष्टी या ठिकाणी मांडतो आहोत. परीक्षेमध्ये एवढं सगळं लिहायची गरज नसते, पण समजावण्यासाठी या ठिकाणी पूर्ण गोष्टी डिटेलमध्ये मांडलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण काय करतोय, तर समजा ए आणि बी यांनी काम ठीक आहे 12 दिवसामध्ये करतात ते. मग एका दिवसात किती करतात? तर 12 दिवसापैकी एका दिवसात किती करतात? तर 1/12 एवढा भाग ते एका दिवसात पूर्ण करू शकतात असं आपण या ठिकाणी मानतो. तर ए अधिक बी म्हणजे 12 दिवसात काम करतात. तर एका दिवसाचं त्यांचं काम या ठिकाणी काढलेलं आहे. ए अधिक बी बरोबर 12 दिवसापैकी एक दिवस असं त्यांचं एका दिवसाचं काम 1/12 आहे. तसंच बी आणि सी 15 दिवसात काम करतात. तर बी अधिक सी बरोबर एका दिवसाचं काम 1/15 आहे. ए अधिक सी बरोबर 20 दिवसात करतात. ए अधिक सी बरोबर 1/20 त्यांचं एका दिवसाचं काम या ठिकाणी तिन्ही केसेसचं काढलेलं आहे. तर आपण काय करतोय, तिन्ही केसेस या ठिकाणी ॲड करतो. ए अधिक बी अधिक सी अधिक ए अधिक सी बरोबर 1/12 या ठिकाणाहून इथं घेतलेला आहे, 1/15 इथून इथं घेतलेला आहे आणि 1/20 या ठिकाणाहून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण यांचा मसावी काढतोय. तर या ठिकाणी ह्यांचा छेद समान करणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपण असा अंक शोधायचा आहे जो यांच्या सगळ्यांमध्ये कॉमन असेल, त्याला मसावी असं म्हणतात. तर या ठिकाणी पाहू शकताय 12×5 = 60 होऊ शकतं, 15×4 = 60 होऊ शकतं आणि 20×3 = 60 होऊ शकतं. तर या ठिकाणी 12×5 = 60 छेदाला 5 न गुणायचं आहे छेद समान करण्यासाठी. तर छेदाला गुणल्यामुळे अंशाला देखील आपल्याला 5 न गुणावं लागणार आहे. तर या ठिकाणी 15ला 60 करायचं आहे, तर 15×4 = 60. तर या ठिकाणी छेदाला गुणलं म्हणून अंशाला देखील 4 नेच गुणायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी 20ला 60 बनवायचं आहे. तर 20×3 = 60 छेदाला गुणलं म्हणून अंशाला देखील 3 न गुणायचं आहे. तर या ठिकाणी 1×5 = 5, 1×4 = 4, 1×3 = 3 आणि छेद सगळा समान झालेला आहे. तर आपण छेद हा कॉमन लिहिलेला आहे 60 आणि अंश या ठिकाणी लिहिलेले आहेत 5 अधिक 4 अधिक 3. तर या ठिकाणी पाहू शकता 5 अधिक 4 9 आणि 3 12. तर या ठिकाणी 12/60. तर या ठिकाणी 12×1 = 12 आणि 12×5 = 60. तर या ठिकाणी 1/5 हे उत्तर आलेलं आहे. तर 1/5 म्हणजे काय? हे सगळे या ठिकाणी जर केसेस आपण मांडल्या तर हे उत्तर निघू शकतं. तर या ठिकाणी आपण वरील गोष्ट या ठिकाणी मांडलेली आहे. ए अधिक बी अधिक सी अधिक ए अधिक सी बरोबर 1/5. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, 2 ए अधिक बी अधिक सी बरोबर 1/5. तर ही केस मी या ठिकाणी मांडू इच्छितो. तर या ठिकाणी आपण हा जो ब्रॅकेट आहे तो काढायचा आहे डायरेक्टली, जर हे समजत नसेल तर. तर या ठिकाणी पाहू शकता ए अधिक बीला ए अधिक बी मी आहे असं लिहिलं, त्यानंतर ब्रॅकेट काढलेलं आहे, अधिक लिहिलं. लक्षात ठेवा या ठिकाणी जर चिन्ह वजा असेल आतमध्ये तर यावेळेस ब्रॅकेट बदलताना नियम वेगळे आहेत. या ठिकाणी सगळं अधिक चिन्ह आहे, बेरीज आहे, त्यामुळे काहीही फरक पडत नाही. या ठिकाणी बी अधिक सी आहे, अधिक या ठिकाणी ए अधिक सी आहे, ए अधिक सी बरोबर 1/5 आहे. तर या ठिकाणी पाहू शकता ए या ठिकाणी आहे, या ठिकाणी ए आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, या ठिकाणी सी आहे, इथं सी आहे. तर हे ए जे आहे हे 2 वेळा आहे, बी 2 वेळा आहे आणि हे सी देखील 2 वेळा आहे. तर मी या ठिकाणी लिहू शकतो 2A अधिक 2B अधिक 2C बरोबर 1/5. या ठिकाणी मी 2 जर प्रत्येकामधून कॉमन काढला, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी A अधिक B अधिक C
बरोबर 1/15 लिहिलं तर काय 5 लिहिलं तर काय फरक पडत नाही. कारण मी ज्यावेळेस हा ब्रॅकेट उघडतो तर डिरेक्टली हे 2 जे आहे हे गुणत असते या सर्व टर्म्सला आतल्या. तर 2a अधिक 2b अधिक 2c ॲटोमॅटिकली बनतं. तर या ठिकाणी ही स्टेप समजली असेल तुम्हाला. तर या ठिकाणी इथं येऊया 2 गुणुले a अधिक b अधिक c बरोबर 1/5. तर आपण काय केले पुढच्या स्टेपमध्ये ही टर्म आहे अशी खाली घेतलेली आहे आणि हे जे ह्या डाव्या बाजूला 2 गुणाकारात आहे ते या ठिकाणी भागाकारात जातं. ठीक आहे. याला 2ला छेद नाही. जिथं छेद काय लिहिलेलं नसतो तिथं 1 हा नेहमी लक्षात ठेवायचं आहे की 1 हा नेहमी या ठिकाणी छेद कुठल्याही संख्येला जर दिला नसेल तर नेहमी असतो. तर या ठिकाणी हे जो अंक आहे हा या ठिकाणी उलटा होत असतो. या ठिकाणी इथं जर गुणतोय 2 तर या ठिकाणी भागतो असतो. तर a अधिक b अधिक c वरची टर्म आहे तशी खाली 1/5 या ठिकाणी आहे तसं घेतलेलं आहे आणि हे जे आहे उलटं होतं या ठिकाणी पाहू शकता. 2/1 आहे तर ते 1/2 या ठिकाणी गुंता आहे. तर या ठिकाणी पाहू शकता a अधिक b अधिक c बरोबर गुणाकार आहे. छेद समान करण्याची गरज नाही. 1 गुणले 1 1 5 दुने 10. तर या ठिकाणी हे आलेलं आहे. तर a अधिक b अधिक c जर काम करायला सुरुवात केली तर ते आपण पाहू शकता हे 1/10 म्हणजे त्यांच्या एका दिवसाचं काम या ठिकाणी आपण काढलेलं आहे की a अधिक b अधिक c म्हणजे तिघंही काम करत असतील तर किती दिवसामध्ये काम पूर्ण करू शकतील तर 10 दिवसांमध्ये ते काम पूर्ण करू शकतात. कारण का की त्यांचं एका दिवसाचं काम 1/10 आहे. सगळं काम करण्यासाठी त्यांना फक्त 10 दिवस लागणार आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या. अजून एकदा बघा म्हणजे पॉज करू शकताय. तर या ठिकाणी पाहूया आता पुढं आपण. तर या ठिकाणी आपण a अधिक b अधिक c म्हणजे तिघंही जर एका वेळेसच काम करत असतील तर ते काम एका दिवसात त्यांचं 1/10 असेल. पूर्ण काम ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी ह्यानुसार आपण समजू शकतो की पूर्ण करू शकतात. तर आता पहा, आता आपल्याला काय काढायचं आहे की a हा एकटा किती वेळामध्ये किंवा किती दिवसांमध्ये ते काम पूर्ण करू शकतो. तर आपण काय करतोय की a अधिक b अधिक c म्हणजे तिघंही एखादं काम किती वेळात पूर्ण करतात त्यामधून b आणि c किती वेळात ते काम पूर्ण करतात हे काढतोय. म्हणजे आपणास b चा एकूण कालावधी त्या ठिकाणी कळेल. तर a अधिक b अधिक c म्हणजे तिघेही ज्यावेळेस काम करतात एखादं तर त्यांना ते काम ते एका दिवसात 1/10 करू शकतात. तेच काम बी आणि सी दोघे मिळून 1/15 इतक्या वेळात करू शकतात एका दिवसामध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता इथून हे 1/15 घेतलेलं आहे. तर या ठिकाणी यांची वजाबाकी करण्यात आलेली आहे. छेद समान करण्यात आलेला आहे. या ठिकाणी छेदाला 3 न गुणलं तर अंशाला देखील 3 न गुणायचं. या ठिकाणी छेदाला 2 न गुणलं तर या ठिकाणी अंशाला देखील 2नच. तर या ठिकाणी 3/2 अपॉन 30 1/30 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. तर एका दिवसामध्ये 1/30 इतकं काम करू शकतो. म्हणजेच त्याला पूर्ण काम करण्यासाठी या ठिकाणी 30 दिवस इतका वेळ लागणार आहे. आशा करतो गणित तुम्हाला समजलं असेल. 30 दिवसांमध्ये ते विशिष्ट काम 30 दिवसामध्ये a हा पूर्ण करू शकतो एकटा. तर या ठिकाणी आपला ऑप्शन्स आहे ऑप्शन ए हा करेक्ट आहे. धन्यवाद.